बाहेरून खुसखुशीत, आतून मऊ आणि चव इतकी जबरदस्त की एक खाऊन मन मात्र भरणार नाही. 2 उकडलेले बटाटे चांगले कुस्करून घ्यायचे. अर्धी वाटी पोहे, 5 मिनिटापूर्वी मी पोहे भिजत घातले होते. 1 बारीक कापलेली सिमला मिरची, 2 बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची, 1 खिसलेलं गाजर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट सांभाळून घालायचे. आपण हिरवी मिरची अगोदरच घातली आहे. हळद, थोडासा गरम मसाला. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. बटाट्याचे काही मोठे तुकडे राहिले असतील तर कुस्करून चांगलं मळून घ्यायचं. मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन पाहिजे तो आकार द्या. मी इथे ओव्हल शेप देत आहे. जास्त जाड ठेवायचे नाहीत. तुम्ही पाहू शकता. मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता किंवा अगदी गोल बनवले तरी जास्त जाड होतील असं करू नका. सगळे कटलेट बनवून घेतलेत. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, मीठ आणि थोडीशी मिरपूड घालून पातळ स्लरी बनवून घ्यायची. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं ॲड करत राहायचं. अजिबातच गाठी नको आहेत. चांगलं मिक्स करून घ्या. एकदम असं पातळ मिश्रण तयार करून घ्यायचं. मी इथे ब्रेड क्रम्स घेतले आहेत. उरलेला ब्रेड उन्हामध्ये सुकवून मिक्सरला पावडर करून घेतली आहे. ब्रेड क्रम्स ऐवजी तुम्ही बारीक रवाही वापरू शकता. तयार केलेले कटलेट मिश्रणामध्ये चांगले बुडवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण एकदमच पातळ आहे. जास्त घट्ट करायचं नाही. ऑलमोस्ट ट्रान्सपरंट आहे. तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. ब्रेड क्रम्स कटलेटला चांगले लावून घ्यायचे. त्यामुळेच कुरकुरीतपणा येणार आहे. व्यवस्थित चिकटले जावे म्हणून हलकासा दाब देऊ शकता. तेल गरम झाले की कटलेट सोडायचे. 2-3 मिनिटं अजिबातच हलवायचं नाही. नंतर मध्ये मध्ये हलवून सगळ्या बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. कटलेट तळण्यापूर्वी तेल गरम होऊ द्या. नंतर मध्यम आचेवर तळून घ्या. तेल चांगलं गरम नसेल तर कटलेट जास्त तेल शोषून घेतात आणि कटलेट खूप तेलकट लागतात. म्हणून तेल चांगलं गरम होऊ द्या. वा, किती सुंदर आणि खुसखुशीत कटलेट तयार झाले आहेत बघा. गरमागरम कटलेट टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी सोबत सर्व करा. तुम्हाला फ्राय केलेले कटलेट आवडतात की शालो फ्राय केलेले कटलेट कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.